राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्या नागरिकांना या रेशन कार्डवरती 10 आनंदाचे निर्णय लागूच करण्यात आलेले आहे। बघा, अर्थसंकल्पामध्ये रेशन धारकांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन धारक असाल तर तुमच्यासाठी हे 10 आनंदाचे निर्णय लागूच करण्यात आलेले आहे। बघा, अर्थसंकल्प 2 दिवसांपूर्वी घोषित झालेला आहे, बजेट सुद्धा घोषित झालेला आहे। त्या दृष्टिकोनातून राज्यामधील शेतकऱ्यांसाठी काही आनंदाचे निर्णय घेण्यात आले। राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे रेशन धारकांसाठी सुद्धा 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। बघा, रेशन धारकांनो, तुमच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये 10 आनंदी निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे याच्यामध्ये हे 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्याच नागरिकांना या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, जे पिवळे रेशनधारक असतील, जे केसरी रेशनधारक असतील त्यांनाच या 10 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार आहे। म्हणजेच पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या रेशन धारकांना या 10 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार नाही। परंतु या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी रेशन धारकांकडे महत्त्वपूर्ण अशा 4 पात्रता असाव्या लागतील, तरच तुम्हाला या 10 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार आहे। बघा, सरकारने 4 पात्रता सुद्धा घातलेल्या आहे। जे रेशनधारक या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच रेशनधारकांना या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा, त्या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे रेशनधारक नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत। जर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, तुम्ही कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावा। यासाठी तुमच्याकडून रहिवासी दाखला सुद्धा घेतला जाणार आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या गावामधील पोलीस पाटील असेल किंवा सरपंच असेल यांच्या नावाने रहिवासी दाखला सुद्धा काढायचा आहे। सोबतच दुसरा नियम, दुसरी पात्रता म्हणजे रेशनधारक नागरिकांचे उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। जर तुमचे उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजे तुम्हाला या 10 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे तुम्ही उत्पन्नाचा दाखला माही सेवा केंद्रामधून काढायचा आहे, परंतु तो उत्पन्न दाखला 3 लाख रुपयांपेक्षा कमीचा असावा। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे रेशन धारकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी हुद्द्यावरती कामाला नसावा। बघा, जर तुम्ही रेशन धारक असाल आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी हुद्द्यावरती कामाला नसेल तरच तुम्हाला या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। याच्यामध्ये तुमच्या घरामधील सदस्य पोलीस नसावा, डॉक्टर नसावा, शिक्षक नसावा, वकील नसावा किंवा तलाठी नसावा। जर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य यापैकी कामगार नसेल तरच तुम्हाला या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच चौथी पात्रता म्हणजे रेशन धारकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी पेन्शन घेत नसावा। जर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य रिटायर झालेला नसेल आणि तो सदस्य पेन्शन घेत नसेल तरच तुम्हाला या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसावा तरच तुम्हाला याचा लाभ होणार आहे। बघा, आता आपण पात्रता बघितलेल्या आहेत। जे रेशनधारक, जे नागरिक या 4 पात्रतेमध्ये बसले असतील, या 4 निकषांमध्ये बसत असतील त्याच नागरिकांना या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, हे 4 निकष, या 4 पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 4 निकषांमध्ये, या 4 पात्रतांमध्ये बसायला पाहिजे, तरच तुम्हाला या पुढील 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये
होणार आहे। त्यामुळे हे 10 आनंदी निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून रेशन कार्ड संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा 10 आनंदी निर्णयांपैकी पहिला आनंदी निर्णय म्हणजे रेशन धारकांना रेशन कार्डवरती किराणा मिळणार आहे। बघा वर्षानुवर्ष रेशन धारकांना फक्त गहू मिळायचे, तांदूळ मिळायचे, परंतु आतापासून रेशन धारकांना रेशन कार्डवरती किराणा सुद्धा मिळणार आहे। बघा 2 दिवसांपूर्वी अर्थसंकल्प झाला, तर त्या अर्थसंकल्पामध्ये रेशन धारकांना किराणा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या किराण्यामध्ये साखर मिळणार आहे, तेल मिळणार आहे, मसाले मिळणार आहेत, विविध प्रकारच्या डाळी मिळणार आहेत, विविध प्रकारचे सोयाबीन असेल, विविध प्रकारचे हरभरे असतील आणि विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू सुद्धा मिळणार आहेत। बघा या किराण्यामध्ये साखर असेल, तेल असेल, मसाले असतील, डाळी असतील, विविध प्रकारचे हरभरे असतील, सोयाबीन असतील, मीठ असेल, मैदा असेल, या प्रकारे तुम्हाला किराणा सुद्धा मिळणार आहे। जर तुम्ही रेशन धारक असाल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे। सोबतच दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन धारकांना पाठबळ देण्यासाठी, सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रधानमंत्री घरकुल योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे। ज्या नागरिकांना, ज्या रेशनधारकांना स्वतःचे घर नसेल, कच्चे घर झालेले असेल किंवा त्यांना घरकुल योजना मिळाली नसेल, त्यांच्यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेमार्फत 20 लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही घरासाठी इच्छुक असाल, जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर तुम्ही यावर्षी नक्की अर्ज करायचा आहे। बघा रेशन धारकांना राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 2,20,000 रुपये मिळणार आहेत। म्हणजे सरासरी केंद्र सरकारकडून 1,60,000 रुपये मिळणार आहेत, तर राज्य सरकारकडून तब्बल 50,000 रुपये रक्कम मिळणार आहे। सोबतच जागेसाठी सुद्धा रेशन धारकांना अनुदान मिळणार आहे। बघा पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना, या योजनेमार्फत रेशन धारकांना स्वतःची जागा नसेल तर त्या जागेसाठी 1 लाख रुपये अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। परंतु तुमच्या गावामधील ग्रामपंचायतची जागा असेल तर अगोदर ती जागा दिली जाईल। जर ग्रामपंचायतची जागा नसेल तर तुम्हाला जागेसाठी 1 लाख रुपये सुद्धा मिळणार आहेत। सोबतच रेशन धारकांसाठी तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे राज्यातील रेशनधारक महिलांना सक्षम बनवण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये मोफत शिलाई मशीन योजना, या योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा अर्थसंकल्पामध्ये राज्यातील लाडक्या बहिणींना, रेशनधारक बहिणींना मोफत शिलाई मशीन योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा 2 दिवसांपूर्वी या योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे। ज्या लाडक्या बहिणींना, ज्या रेशनधारक बहिणींना मोफत शिलाई मशीन पाहिजे असेल तर त्यांनी लवकरात लवकर माहिती सेवा केंद्रामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणाहून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत शिलाई मशीनसाठी अर्ज करायचा आहे। बघा या शिलाई मशीन योजनेमार्फत लाडक्या बहिणींना आणि रेशनधारक बहिणींना शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये रक्कम वितरित करण्यात येणार आहे। म्हणजे तुमचा अर्ज पात्र ठरल्यानंतर तुम्हाला तब्बल 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी मिळणार आहे। ज्या रेशनधारक बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊन प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत अर्ज सुद्धा करायचा आहे। सोबतच रेशनधारकांसाठी चौथा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारक लाडक्या बहिणींना, रेशनधारक बहिणींना पापड व्यवसाय असेल, मसाला व्यवसाय असेल किंवा डंका व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी राज्य सरकारकडून बिनव्याजी कर्ज सुद्धा मिळणार आहे। बघा या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत राज्यातील रेशनधारक बहिणींना, लाडक्या बहिणींना पापड व्यवसाय करण्यासाठी, मसाला व्यवसाय करण्यासाठी किंवा डंका व्यवसाय करण्यासाठी 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज सुद्धा मिळणार आहे। सोबतच रेशनधारकांसाठी जो 5वा आनंदाचा निर्णय आहे तो म्हणजे रेशनधारक नागरिकांना राज्य सरकारकडून मोफत पिठाची गिरण, या योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। यासाठी 20,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्यानंतर तुम्ही मोफत पिठाची गिरण खरेदी करायची आहे। सोबतच रेशनधारकांसाठी 6वा आनंदाचा निर्णय म्हणजे राज्यामधील जेवढे पण रेशनधारक शेतकरी असतील तर त्यांना शेळीपालन उद्योगासाठी
80,000 रुपये रक्कम मिळणार आहे। सरकारकडून शेळी खरेदीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। यासाठी तुमच्याकडे शेतजमीन असायला पाहिजे। अर्धा एकर असेल, 1 एकर असेल तरी पण तुम्हाला लाभ घेता येणार आहे, परंतु तुमच्याकडे त्या जमिनीचा सातबारा असायला पाहिजे, 8 उतारा असायला पाहिजे, तरच तुम्हाला या शेळी पालन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच रेशनधारकांसाठी जो 7वा आनंदाचा निर्णय आहे तो म्हणजे रेशनधारक शेतकरी असतील तर त्या रेशनधारकांना विहिरीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। सोबतच शेतकऱ्यांना जलसिंचनासाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये 2 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान मिळणार आहे, जलसिंचनासाठी अनुदान मिळणार आहे आणि त्यांची थकीत वीज बिल सुद्धा माफत होणार आहे। सोबतच रेशनधारकांसाठी 8वा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा मिळणार आहे। बघा, राज्य सरकारकडून 14 जिल्ह्यामधील रेशनधारकांना रेशन कार्डवरती म्हणजेच धान्यासोबत पैसे सुद्धा मिळणार आहे। तुम्हाला रेशन कार्डवरती धान्य मिळणार आहे आणि पैसे सुद्धा मिळणार आहेत, परंतु हे पैसे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले नाहीत, फक्त 14 जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे। सोबतच रेशनधारकांसाठी जो 9वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे रेशनधारकांना प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस सुद्धा मिळणार आहे। जर तुम्ही रेशनधारक असाल आणि तुम्हाला मोफत 3 गॅस पाहिजे असेल तर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला हे मोफत 3 गॅस सुद्धा मिळणार आहेत। बघा, बजेट घोषित झालं, अर्थसंकल्प घोषित झालेला आहे, त्याच्यानंतर हे 10 आनंदाचे निर्णय लागूच करण्यात आलेले आहे। सोबतच 10वा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल अशा रेशनधारक व्यक्तींना वयश्री योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच तुम्ही जर रेशनधारक असाल, तुमचं वय 60 ते 65 वयाच्या जास्त असेल, 60 वर्षांच्या पुढे असेल, 65 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्हाला वयश्री योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। बघा, रेशनधारकांसाठी 10 आनंदाचे निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेले आहेत। ज्या रेशनधारकांना या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे। बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।